मी 14 वर्षाचा होतो जेव्हा माझी मालकीन मला तिच्या घरी घेऊन गेली. ती मला ₹150 देऊन तिच्या पाठीची मालिश करायला सांगायची आणि मी ₹150 घेऊन मालिश करण्यास तयार होत होतो. पण एका रात्री त्या मला म्हणाल्या, "राजू, रूमचे सगळे लाईट बंद कर." मी गुपचूप सगळे लाईट बंद केले. पण त्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण ती माझे हात खूप थरथरत होते. कारण त्यावेळी मी ज्या वयात होतो तो काळ एका तरुण मुलासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यातच एका महिलेच्या कमरेची मालिश करणे हे माझ्यासाठी खूप अवघड होते. तेव्हा त्यांनी मला मालिश करण्यास सांगितले. तेव्हा तर मी बराच वेळ त्यांना आश्चर्याने पाहत उभा होतो. पण माझ्या वडिलांनी मला सांगून ठेवले होते की तुझी मालकीण तुला जे काही काम सांगेल ते तुला करावेच लागेल. तिला नकार देऊ नकोस. तुझी मालकीण खूप दयाळू आहे. जर तू तिच्या मनात जागा केलीस तर ती तुला पगारापेक्षाही जास्त पैसे देईल. ₹150 तर त्यांनी मला दिलेच होते आणि मला म्हणाल्या की खुश राहा आणि हे पैसे तुझेच आहेत. यावर मला खूप आनंद झाला. पण जेव्हा त्या मला म्हणाल्या की हे तेल घे आणि माझ्या कमरेची मालिश करून दे, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. कारण एक महिला एखाद्या मुलाला आपल्या कमरेची मालिश करायला कसे सांगू शकते? मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही. ती मला घेऊन रूममध्ये गेली आणि ती बेडवर झोपली आणि मला म्हणाली की माझी मालिश कर. तसा मी मालिश करण्यासाठी त्यांचा ड्रेस वर केला. मी पटकन माझे डोळे मिटले आणि बंद डोळ्यांनीच मी हातावर तेल घेऊन मालिश करू लागलो. मी सर्व लक्ष माझ्या कामावर केंद्रित करत होतो. मी माझी नजर एकदाही तिच्या कमरेवर टाकली नाही. खाली मान घालून मी फक्त मालिश करत होतो. तेव्हा मला असे आठवू लागले की जेव्हा मी काम करण्यासाठी आलो होतो तेव्हाची मालकीण आणि आजच्या मालकीणमध्ये मला थोडा फरक जाणवला होता. मला आज त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळाच बदल दिसत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर घाम आलेला होता. मला कळत नव्हते की मालकीण काय करत आहे. मला पाहून ती लगेच सरळ झाली आणि माझ्याकडे पाहून नजर चोरू लागली. मी खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो. मला वाटले की आज मालकीची तब्येत काही ठीक दिसत नाही. मी जेव्हा मालकीची मालिश करत असे तेव्हा मी खूप शांततेत माझे काम करत असे. पण आज त्यांना पाहून मी जरा घाबरून त्यांना विचारले की तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तुम्ही अशा घाबरलेल्या अवस्थेत का दिसत आहात? माझ्या मनात मालकीणविषयी खूपच आदर आणि काळजी होती. कारण ती फक्त माझी मालकीणच नव्हती तर माझी चांगली व्यक्तीसुद्धा होती. अगदी लहानपणापासून त्यांनी मला आश्रय दिला होता आणि माझ्या निरर्थक जीवनाला त्यांनी अर्थ दिला होता. मला या गोष्टीची काळजी अजिबात नव्हती की त्यांनी मला कोणत्या प्रकारचे काम करण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या पैशांमुळेच आज माझे आयुष्य बदलले होते आणि माझे घरची परिस्थिती बदलली होती. माझ्या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक मान हलवले आणि म्हणाल्या की मी ठीक आहे. पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला साफ दिसत होते की त्या ठीक नाही आहेत. त्यांना काहीतरी टेन्शन आहे. पण त्या लपवत आहेत. भरपूर महिन्यांपासून मी फक्त त्यांचे घरकाम करत असे. पण आज पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करायला सांगितले. त्यामुळे मी खूप घाबरलो. कारण ती एकटीच त्या पूर्ण घरात राहत होती. तिला ना नवरा होता, ना मुलं होती. ती एकटीच होती. पण तरीही आज मी मालिश करून दिली. पण पूर्ण वेळ माझे हात थरथरत होते. आधी मला असे वाटले की मालकीण मला फक्त आजच मालिश करायला सांगेल. पण आता माझी मालकीण मला रोज मालिश करण्यास सांगू लागली. मला त्यांचे इतर कोणत्याही काम करण्यास अडथळा नव्हता. पण जेव्हाही त्या मला मालिश करण्यास सांगत होत्या, तेव्हा मला खूप अस्वस्थ मला जाणवत होते. त्याच्यानोटीतून जाणवले एक गोष्ट की तो माझ्या लक्षात सुद्धा आली मला होती, लाईक करत की होता. जेव्हापासून मी कारण मालकीणची त्याची मालिश माझ्या करण्यास सुरुवात केली सर्वांगावर होती, फिरणारी शोभत तेव्हापासून त्या नजर, माझ्यावर खूप डोळ्यात खुश होत्या. मिसळलेपणा नेहमी कोणाचीही मला नजर ₹150 काढून देत झाली होत्या. की मला पण आता विचारायचं तर की काय त्या आहे, मला कधी आवडली 300 का तर वगैरे. कधी ₹400 मी माझा देत हात होत्या. त्याच्या हातात त्यांची दिला. ही गोष्ट मला त्याच्या खूप हाताचा खटकत स्पर्श होती. होताच मला मला खूप वेगळंच कसेसेच वाटत झाले. होते. त्याच्या स्पर्शाने मी नेहमीप्रमाणे रोमांचित मी होत आजही होते. त्यांची मालिश मला धाप करण्यासाठी उठला. तेलाची तो बाटली म्हणाला, उचलली. मी 14 वर्षाचा होतो तेव्हापासून मी त्यांची मालिश करत होतो. पण ही गोष्ट मला खूप लाजिरवाणी वाटत होती. मला त्यांच्यावर राग येत होता. कारण त्या मला अशा प्रकारे काम करण्यास भाग पाडत होत्या. पण मला नाईलाजाने ते काम करावेच लागत होते. कारण त्याबद्दल मला रोज ₹150 मिळत होते. म्हणून मी त्यांना काही न बोलता त्यांचे रोज काम करत होतो. मला थोडे कळालेच होते की मालकीण माझ्याकडून हे काम का करून घेत आहे. तेलाची बाटली घेऊन मालिश करण्यासाठी मी पलंगावर बसलो. त्या अचानक मला म्हणाल्या की राजू, सगळे लाईट बंद कर. हे ऐकून मी घाबरलो आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. मला थोडे समजले होते की काहीतरी गडबड आहे. पण मालकीण सांगायला तयार नव्हती. मी हॉलचे सगळे लाईट बंद केले आणि चाहूल घेत त्यांच्या पलंगावर येऊन बसलो. अचानक अंधारात मला असे जाणवले की मालकीण पलंगावर झोपून गेली आहे
आणि मी जसेही मालिश करायला हात पुढे केले, माझे हात पकडून मला थांबवलं आणि मला जे काही सांगितले ते ऐकून तर मी थक्कच झालो. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी जागेवरच स्तब्ध झालो. मालकीणीचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे हादरलो होतो. मी कोल्हापूरमधील एका खेड्यागावात राहत होतो. माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूप गरिबीची होती आणि मी फक्त 14 वर्षाचा असल्याने मला कुठे काम मिळणे अशक्य होते. मी माझ्या डोळ्यांनी माझ्या आईवडिलांची वाईट परिस्थिती पाहिलेली होती. ते खूप कष्ट करत होते आणि त्यातच मी त्यांची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नव्हतो. मला असे खूप वाटत होते की मी काहीतरी पैसे आणून द्यावे. त्यांना लागेल ती गोष्ट आणून देऊ. मला मोठे होऊन माझ्या आईवडिलांना मदत करायची होती. त्यांना चांगले आणि आरामदायी जीवन द्यायचे होते. त्यामुळेच मला चांगले शिकून मोठे व्हायचे होते. पण मला चांगलेच ठाऊक होते की त्यांच्याकडे माझ्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. 2 वेळचे जेवण आम्हाला कसेबसे मिळत होते. पण मला हे माहीत होते की मी जर माझ्या आई-वडिलांसमोर माझ्या शिक्षणाची इच्छा व्यक्त केली तर ती काही करून माझी इच्छा पूर्ण करतील आणि वाटेल तेवढे कष्ट करतील. पण मी एवढा स्वार्थी नव्हतो. मी माझ्या इच्छा माझ्या मनातच डावून ठेवल्या आणि याच गोष्टीमुळे मी खूप नाराज होतो. ही त्याच वेळची गोष्ट होती की ज्यावेळी मालकीन आमच्या आयुष्यात आली. मालकीन वयाने बरीच मोठी होती, पण ती एकटीच राहत होती. तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता आणि तिला मूळ बाळही नव्हते. मालकीन श्रीमंत होती. तिच्याकडे भरपूर पैसा होता, पण ती एकटीच होती. त्यांची भरपूर शेती आमच्या गावातही होती. त्या जमिनीच्या कामानिमित्त एकदा आमच्या गावी आल्या होत्या. त्यांनी मला निरखून पाहिले आणि म्हणाल्या की तू शाळेत का जात नाहीस आणि शिक्षण का घेत नाहीस? तेव्हा मी त्यांना माझ्या घरची सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणालो की माझ्या गरिबीमुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. जर मी शिक्षण घेण्याचे ठरवले तर माझ्या घरात खर्च वाढेल आणि आम्हाला जेवणही मिळणार नाही. माझे बोलणे ऐकून मालकीन काही विचारात पडली आणि माझ्या घरी येऊन माझ्या आई-वडिलांना भेटली व त्यांना म्हणाल्या की मला घरकामासाठी याच वयाच्या मुलाची आवश्यकता होती. हे ऐकून माझे आई-वडील विचारात पडले आणि विचार करू लागले की एवढ्या कमी वयात आपल्या मुलाला काम करण्यास भाग पाडणे योग्य आहे का? कदाचित ते माझा विचार करत होते की मी त्यांच्या बाबतीत काय विचार करणार. पण मीच पुढाकार घेऊन कामासाठी होकार दिला आणि मालकीणला म्हणालो की तुम्ही जे सांगणार ते काम करण्यास मी तयार आहे. हे ऐकून मालकीण खूप खुश झाली. मी होकार तर दिला, पण त्यावेळी मला जराही कल्पना नव्हती की मला काय काम करावे लागणार आहे. मी तर असाच विचार करत होतो की मालकीन मला काहीतरी घरातीलच छोटी-मोठी कामं सांगणार आणि मी तर कोणत्याही काम करायला तयार होतो. माझा होकार पाहून माझे आई-वडील पुढे काहीच बोलले नाही. मालकीनने माझ्या आई-वडिलांच्या हातात चांगली मोठी रक्कम ठेवली आणि म्हणाली की प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेळेवर पैसे मिळणार आणि त्यामुळेच आमच्या घरची परिस्थिती सुधरेल. आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते. कारण मला नेहमीच माझ्या आई-वडिलांचा हातभार लावायचा होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढे सुंदर घर पाहिले होते. त्यांनी मला त्यांच्या घरात राहण्यासाठी एक वेगळी खोली दिली होती. ती खोली खूप छोटी होती, पण सुंदर होती. खोलीत खूप महागडे फर्निचर होते. त्या खोलीकडे पाहत वाटत होते की जणू खोली ही माझ्यासाठी बनवली आहे. मालकीणने मला घरातली छोटी-मोठी कामे समजावून सांगितली. त्यात रोज त्यांची गाडी पुसणे, त्यांना रोज रात्री दुधासोबत पाणी देणे, दिवसातून 3 वेळा जेवणाची भांडी घासणे. माझ्यासारख्या गरीब मुलासाठी एवढे काम करणे सोपे होते. मालकिणीच्या घरी बाहेरून जेवण येत असे. मालकीण मला तिच्यासोबत जेवण देत असे. एवढेच नाही, तर त्यांनी मला नवीन कपडे आणि बूटसुद्धा घेऊन दिले होते. त्यांचे आमच्यावरील उपकार इथे संपले नव्हते. मला त्या म्हणाल्या होत्या की मी लवकरात लवकर तुझे एखाद्या चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देणार. कारण मी शिक्षण घेऊ शकेल हे ऐकून मी खूप खुश झालो होतो. मला असे वाटत होते की मी येथे काम करण्यासाठी नाही आलो, जणू काही माझी मालकीणच मला दत्तक घेतलं आहे. पण जशी रात्र झाली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि एक सुगंधी तेलाची बाटली माझ्या हातात देऊन म्हणाल्या की माझी मालिश करून दे. मी मान हलवून होकार दिला. मी त्यांच्या हातून तेलाची बाटली घेतली आणि त्यांच्या पायाजवळ बसलो. कारण मला वाटले होते की त्यांच्या पायाची मालिश करायची आहे. पण त्यांनी मला थांबवल्याने म्हणाल्या की माझ्या कमरेची मालिश करून दे. तेव्हा मी थोडा दचकलो. मला मालिश करताना खूप लाजिरवाणे वाटत होते आणि मी गोंधळलेला होतो. मी त्यांची मालिश केली आणि नंतर उठून माझ्या खोलीत गेलो. मला वाटले की मालकीण थकून गेली आहे म्हणून त्यांनी मला कमरेची मालिश करण्यास सांगितले. पण हा माझा मोठा गैरसमज होता. मी खेळता-खेळता सगळे काम पूर्ण करत होतो. त्यामुळे मी खूप आनंदी होतो. मी थोडा स्वाभिमानी मुलगा होतो म्हणून मी माझे काम खूप उत्साहाने करत होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झाले. रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झाले. मालकीण मला खोलीत बोलावून तेलाची बाटली माझ्या हातात दिली.
पण आज मला खूप टेन्शन आले होते की मालकीन पुन्हा मला कमरेची मालिश करण्यास सांगेल की काय. पायाची मालिश करण्यापर्यंत ठीक होते, पण ज्या ठिकाणी त्या मला मालिश करणे सांगत होते, त्या ठिकाणी मला मालिश करताना खूप अवघडल्यासारखे वाटत होते. आजही त्यांनी मला तिथेच मालिश करण्यास सांगितले आणि मी जसं तसं मालिश करून त्यांच्याकडे पाहू लागलो. पण त्या एकदम शांततेत झोपल्या होत्या. मला हे कळत नव्हते की माझ्यासोबत असे करून त्यांना काय मिळत होते. 3 दिवसानंतर त्यांनी माझे एका चांगल्या शाळेत ॲडमिशन करून दिले. हे ऐकून मला खूप आवडले. पण त्यांची मालिश करणे मला आवडत नव्हते. पण त्या रोज मला मालिश करण्यास सांगत होते आणि मी करत होतो, कारण माझ्यावर आणि माझ्या आईवडिलांवर त्यांचे खूप उपकार होते. त्यामुळेच मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यांना कदाचित हे कळून चुकले होते की मला त्यांनी मालिश करणे आवडत नव्हते. म्हणूनच त्यांनी पगाराव्यतिरिक्त मला रोज ₹150 देणे चालू केले आणि मी आनंदाने ते काम करू लागलो. असे बरेच दिवस माझे त्यांच्यासोबत निघून गेले आणि मला त्यांच्या सर्व कामाची सवय झाली होती. त्यांची एक सवय खूप चांगली होती. ती महिना पूर्ण होताच न सांगता माझ्या घरी पैसे पाठवून देत असे. त्यामुळे माझ्या आई खूप मदत झाली होती. मी खूप मन लावून अभ्यासही करत होतो, कारण मला आयुष्यभर मालकिणीच्या घरासारखे इतर महिलांच्या घरी जाऊन काम करायचे नव्हते. एके दिवशी मी नेहमीसारखी मालिश करण्यासाठी खोलीत गेलो, तेव्हा मालकीण माझ्याकडे एकटक पाहू लागली. त्यांची मालिश करत असताना माझ्या चेहऱ्यावर नेहमीच 12 वाजत असे आणि ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक होती. माझ्याकडे पाहून त्या म्हणाल्या, "मला चांगले माहीत आहे की तुला माझी मालिश करणे आवडत नाही, परंतु माझाही नाईलाज आहे. तो तू समजून घे." मालकीण काहीशी उदास होऊन बोलली. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. मालकीणने जेव्हा मला त्यांच्या त्रासाबद्दल सांगितले, तेव्हा मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. त्या म्हणाल्या, की त्यांच्या पाठीचा कण्याचा त्रास आहे आणि मालिश केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. म्हणूनच त्या माझ्याकडून रोज मालिश करून घेत असत. त्या म्हणाल्या, की मी या कामासाठी नर्स आणि काही कामवाल्याही ठेवल्या होत्या. पण त्या काही ना काही बहाण्याने लवकर निघून जात होत्या. तर कधी मालिश न करता निघून जात. त्यामुळे मालकीणने मला कामावर ठेवले आणि त्यांचे आमच्यावर खूप उपकारही होते. म्हणून मी त्यांना मालिश करण्यास नकार देऊ शकत नव्हतो. हे सांगता सांगता त्या दुःखी होऊन एकदम शांत झाल्या. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला माझ्या वागणुकीबद्दल वाईट वाटू लागले. त्या व्यक्तीने माझ्यावर एवढे उपकार केले होते, मी तिचे उपकार फेडू शकत नव्हतो. त्यानंतर मी पूर्ण मनापासून माझ्या मालकिणीची मालिश करू लागलो आणि मालिश करताना मी कधीही माझा चेहरा पाडला नाही. म्हणून मालकीण माझ्यावर खूपच खुश होती. मी आता तरुण झालो होतो आणि माझी मालकीण खूप वयस्कर झाली होती. एके दिवशी जेव्हा मी त्यांच्या खोलीत मालिश करण्यासाठी गेलो, तर त्यांची तब्येत खूप खराब झाली होती. मी त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला काहीच सांगितले नाही. मी मालिश करण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला मालिश करताना लाईट बंद करायला सांगितले. तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झालो आणि त्यांच्या जवळ बसलो. माझा हात हातात घेऊन त्या मला म्हणाल्या, की "आज माझी तब्येत खूप खराब आहे. माझ्या छातीत खूप दुखत आहे. मला असे वाटते की माझी वेळ जवळ आली आहे." त्यांची ही गोष्ट ऐकून मला घाम फुटू लागला. त्या मला म्हणाल्या, की "तुझ्या स्वभावाने माझे मन जिंकले आहे. जर माझा कोणी मुलगा असता, तर तो तूच असता. मी तुला माझा मुलगा समजते, म्हणून मी माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे. स्वतःची काळजी घे." आणि एवढं बोलून त्यांचा हात माझ्या हातातून सुटला. मी लगेच लाईट चालू करून पाहिले व डॉक्टरांना फोन केला. मालकीण एकदम शांत झाली होती. डॉक्टरने मला त्यांच्या मरणाचे कारण सांगितले. हे ऐकून मी थक्क झालो. मला खूप मोठा झटका बसला होता. मी खूप रडू लागलो, कारण मालकीण आणि माझ्यात मुलगा आणि आईसारखेच नाते होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या वकिलाने मला संपूर्ण कागदपत्रे सोपवली आणि मी श्रीमंत झालो. माझ्यासोबत आता माझ्या आई-वडीलही त्या घरात राहू लागले. माझ्या आईचा खूप सुंदर झाले, कारण माझी मालकीण खूप चांगली व्यक्ती होती. त्यामुळेच आज मला एक चांगले आयुष्य मिळाले होते. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.